आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी 2026 मध्ये कधी आहे, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि या दिवशी पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सनातन धर्मात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, परंतु रामनवमीचे महत्त्व अत्यंत विशेष मानले जाते. कारण हा तो पवित्र दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू यांनी भगवान श्रीराम यांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. रामनवमी हा सण सत्य, धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी संपूर्ण भारतात भक्तिमय वातावरण असते. मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते आणि घरोघरी भक्त रामायण, रामचरितमानस आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. रामनवमी 2026 मध्ये कधी आहे? ग्रीक पंचांगानुसार 2026 मध्ये रामनवमीचा पवित्र सण 26 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 26 मार्च रोजी सकाळी 11:48 सुरू होईल आणि 27 मार्च रोजी सकाळी 10:06 समाप्त होईल. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ह काळाला विशेष महत्त्व दिले जाते. 26 मार्च रोजी मध्यान्ह काळ सकाळी 11:27 पासून दुपारी 1:54 पर्यंत असेल. असे मानले जाते की भगवान श्रीरामांचा जन्म याच मध्यान्ह काळात झाला होता, त्यामुळे या वेळेत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. रामनवमीचे धार्मिक महत्त्व. रामनवमी हा सण धर्म आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. पुराणांनुसार जेव्हा पृथ्वी अधर्म आणि अत्याचाराने ग्रस्त झाली होती, तेव्हा देवतांच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूंनी श्रीरामांच्या रूपात अवतार घेऊन धर्माची स्थापना केली. भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते, कारण त्यांनी पुत्र, भाऊ, पती आणि राजा म्हणून जीवनातील प्रत्येक नात्यात आदर्श निर्माण केले. वाल्मिकी रामायणात असे म्हटले आहे, रामो विग्रहवान धर्मः साधुः सत्यपराक्रमः. याचा अर्थ असा की भगवान श्रीराम हे धर्माचे साक्षात स्वरूप आहेत. रामनवमीची पौराणिक कथा. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांना दीर्घकाळ संतान नव्हती. संतान प्राप्तीसाठी त्यांनी आपल्या गुरु महर्षी वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञानंतर यज्ञकुंडातून दिव्य खीर प्रकट झाली. राजा दशरथांनी ती खीर आपल्या 3 राण्यांमध्ये वाटली, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. या दिव्य खीरीच्या प्रभावामुळे योग्य वेळी 4 पुत्रांचा जन्म झाला. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. यातील ज्येष्ठ पुत्र म्हणजे भगवान श्रीराम यांनी पुढे रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली. रामनवमीची पूजाविधी. रामनवमीच्या दिवशी भक्त विशेषतः मध्यान्ह काळात पूजा करतात. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावे. त्यानंतर घरातील पूजास्थानी चौकी ठेवून त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्या चौकीवर भगवान राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्या मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. यानंतर गंगाजलाने अभिषेक करून चंदन, फुले, वस्त्र अर्पण करावे. नैवेद्यासाठी खीर, पंजिरी, केशर भात आणि मिठाई अर्पण करावी. तसेच नैवेद्यात तुळशीची पाने ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी राम नामाचा जप करावा आणि शक्य असल्यास रामायण किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. शेवटी दीप, धूप आणि कापुराने आरती करावी. भगवान श्रीरामांची भक्ती. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे, रामही केवळ प्रेम पियारा. म्हणजेच भगवान रामांना केवळ प्रेम आणि भक्ती प्रिय आहे. जो फक्त खऱ्या मनाने त्यांचे स्मरण करतो त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होते. रामनवमीचा हा पवित्र सण आपल्याला धर्म, सत्य आणि मर्यादेचा मार्ग दाखवतो. भगवान श्रीरामांचे जीवन मानवतेसाठी एक महान आदर्श आहे. चला शेवटी भगवान श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊया. जय श्रीराम.